मंडळी आता मी इले असं खवणे बीच वरती आणि इकडे इल्यावरती एक मी गोष्ट बघितलंय असं आणि ती ही बघा हे काकू असत आणि हे काय करतात बघा कालवा फोडतायत ते समुद्राच्या बाजूकनं अशी ही खडका असतात आणि या खडकांच्या आतमध्ये कालवा असतात। ही कालवा बाजारात खूप महाग असतात ना काकी? ही जी बरणी असतात ती 500 रुपयात एक मिळतात। खरं तर तुम्ही स्वस्तच प्राइस सांगितलं, बाजारात आम्ही ज्यावेळी घेऊन जातो त्यावेळी महाग सांगतात, एवढीच देतात 500 रुपयात छोटी बरणी। म्हणजे तुम्ही ही रोज काढताय का? नाही, आता हे सुट्टी आहे म्हणायचं, आम्ही नाही संडे आम्हाला आपला सुट्टी असं म्हणा आज दिला, पण छान लागतात ना ही कालवा? काय सांगतो आम्ही कांदा टामाटा घातलं हा खूप भात खाशी आमच्या घराकडे अगोदर करत, हल्ली करूक नाही, पण मी आता घेऊन जाते। तर मंडळी नमस्कार, स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आत्ता मी एका छान प्लेसवरती इलंय असं आहे आणि ती प्लेस कुठची हा मी तुमका आता दाखवतले असं आहे। खरं तर ना आठवडोभर काम केल्यानंतर आपल्याला एक एनर्जी हवी असता पुन्हा दुसऱ्या आठवड्यात परफॉर्म करण्यासाठी, आणि म्हणूनच आमच्यासारखी कोकणकऱ्या जी असतात ती अशा वेळी खय येतात तर अशा ठिकाणांवरती येतात आणि होय तिकडून मग खूप जास्त पॉझिटिव्हिटी भेटता, खूप जास्त एनर्जी भेटता, अगदी माइंड रिफ्रेश होता आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या आठवड्यात आम्ही काम करूक सुरुवात करतो। सो आत्ता मी अशाच एका ठिकाणावरती इलेला असं। सो आता ह्या ठिकाण कुठचं आहे हा मी तुमका इंट्रोड्यूस करते असं। तर आत्ता मी इले असं एक खवणे बीचवरती। हे बघा ह्या सिंधुदुर्गातला एक बीच असा, अगदी फेमस बीच असा आणि एक हिडन बीच असा, जास्त लोकांची गर्दी इकडे अजिबात नसता आणि होय अगदी सुंदर आणि एक निसर्गरम्य असा बीच असा। खूप छान खडका वगैरे इकडे असतात आणि फोटोज म्हणाल, प्री वेडिंग शूट म्हणाल, अजून काही तुमका अगदी माइंड फ्रेश करूचा असेल, वॉट एव्हर इट इज, जर काही तुमका असं कधी आयुष्यात वाटलं तर खय येतला तर खवण्याक येतला, अगदी तुम्ही फ्रेश होतलात। सो आत्ता मी इले असे एक खवण्याक आणि हा जर तुमका दिसता असा माझ्या मागे तर असा खवणे बीच। तर आता आपण पूर्ण बीच बघतलो असो, फिरतलो असो, खूप धमाल करतलो असो। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि असंच माझं व्लॉग बघत राहा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलात नसाल तर जाऊन पटकन सबस्क्राईबसुद्धा करा। चला आता बघूयात खवणे बीच। हा बघा अगदी छानच असा, मी जरा 5x मध्ये तुमका दाखवते आता। हा बघा म्हणजे काय आहे भारी एकदम। मी हळूहळू उतरतंय असं आणि आता मी खाली पाण्यात जातले असं, खूप धमाल करतले असं। हे बघा इथे पण पाणी आहे थोडं, आधी आपण खूपच मज्जा वाटतं असं बुडान पाणी आहे, इतक्यासा पाण्यात बुडाचं आहे ना पण किती आपली। चला आता जाऊया पुढे, मी तुमका बीच पूर्णपणे दाखवतले असे, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि मी काय काय करते आपण बघा। चला आता मी ह्या खडकांपैकी एका खडकावरती उभ्या असं। खरं तर मला ना तर पलीकडे जाऊचं असं, पण पलीकडे जाण्यासाठी ना पाणी भरलं असा मधी, त्याच्यामुळे मी जातलंय कसं असं झालं, पण बघूया बघा जाऊचं असं। तर गेलंय काय मी तुमचं दाखवतो, हे केस आधी घालतो असं बीचवर इला काही हो प्रॉब्लेम नसतं, केस आम्ही फोटो काढण्यासाठी केस सोडतो, म्हणजे केस ना असे सगळे धुतात ना पैसा। चला बघा कसला भारी वाटतं असं तर बघा। अरे एक स्वर्ग नाही म्हणतात तर काय म्हणताल? आता लोक विचारतात काय एवढी तुम्ही कोकण घेऊन बसताय म्हणा। अरे हा बघा, ह्या बघलात तर मग तुमका कळतलात कित्या सगळी जण कोकण करतात आणि कोकणाकडे येतात, कळलं काय? आई शपथ डेंजर ना। आणि हा सुख आमका दर आठवड्याक अनुभव भेटता, आम्ही खूप भाग्यशाली असो आणि म्हणून माका कोकणी असलेल्याचा खूप अभिमान सुद्धा होता। तर गाईज आत्ता मी जात असं ह्या खडकांच्या मध्ये, ही बघा खूप छान खडकं असं आणि आता मी त्या खडकांमध्ये जातले असे आणि तुमका दाखवतले असं, अगदी भारी वाटतं असं। हा मात्र आज रविवार आणि रविवारचं तसं मग फिराक येतच असतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी काही नवीन नाही असं। छान आई शपथ लाटा बघ कसले येतात भारी, वाव
पडणार असते. कोकणची आता तसा कोयती काकी कोयती सांगा. हो. आणि आता मी ह्या काकींसोबत कालवा काढतलंय असं हैसर इल्यार म्हाका कळलं की या खडकांच्या आतमधनं आपण कालवा काढतो आणि हे काकी म्हाका आता शिकवतले असं त्यांच्यासोबत मी काढतले असे. तर चला येवा माझ्यासोबत. मी कळलं. बस येते. आणि करायचं मग. या डोळ्यांवरती मारूचा म्हणतात हे डोळे ह्याच्यावर म्हणतात. ह्याच्यात नाही हा. नाही ते खोली झालं. या हा जेवलात तुम्ही? नाश्ता करून किती वाजता येईल? आता आलो 12 वाजता. मग मापनात घेऊन जाता? मी स्वतः खाऊ. हा हा हो. हा म्हणजे ते माशांचं ते काकी कसा मग झाला का? मी भाजी झाली त्याची. नाही गो. कसं होतं ज्याला नाही सवय ना त्याला नाही जाऊ. माका आता 2 तुका काढून दाखवले. तुम्ही खायले? अरे लग्न करून दिलं मला. ओ मग आता हड येऊन कालवा काढूक शिकला. भारी. कोणी शिकवली तुमका? घरातले नी? मग बघून बघून शिकला. तर आता माझा कोण हात धरणार नाही. मी काढून बघू. धरणार माका नाही. येतली. होती. काकी हे बघ हे असं काढू. होय होय. कालवा आमच्याकडे कालवी बंदर पण आहे ना. तिकडे कालवाच भेटतात का? म्हणजे बाय माझी दमक झाला मला. मंडळींनी तुम्ही मगाशी बघितलाय त्या काकींका मी तुमका कालवा काढताना दाखवलंय आणि इथे बरीच लोक बघा कालवा काढतात असत पाण्याच्या आतमध्ये थैसर उभी असत आणि त्या खडकांमध्ये फोडून त्याच्या आतमधली कालवा ते काढतात असत. किती भारी असा. आणि ते लोक जे असत ना ते विकण्यासाठी कालवा काढत नाही, ते स्वतः घरात खाण्यासाठी काढतात. आज संडे असा आणि आज संडे आज रात्रीची त्यांची आई होप डिनरमध्ये कालवा असतील असं वाटतं असं. पण खूप भारी हा इल्यावर मी पहिल्यांदाच बघितलंय असलं काहीतरी आणि मी स्वतः सुद्धा आज ट्राय केलंय कालवा काढण्यासाठी. तुम्ही आता बघितला असतालच. म्हणून कोकणात या, अशा गोष्टी एक्सप्लोर करा आणि हा सगळा तुमका फक्त कोकणातच बघून भेटला असा. सो आता आपण अजून बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करूया. चला पुढे ते काकी पण दाखवा. ते काकी पण अजून फोटो असतं. एक 4-5 फक्त कालवा काढतात आणि आता झाला ना म्हणजे सकाळपासून तिकडेच बसले आणि सकाळपासून हे लोक सगळे कालवा काढतात. आता जवळजवळ ती अशी बरणी भरतले आणि त्याच्यानंतर घरात घेऊन जातात.